मागे येतोय आमच्याला झूम नाही हो. असं तिकडे आणि त्यांच्याकडे होतं आणि खाली आहे सगळे काका थोडे नंतर बांधलेला तो हां हां फाउंडेशन चीज फाउंडेशन चीज जुन्या वेळात तुम्ही व्हिज्युअलाइज करा की हे मधलं मोकळं अंगण आहे चारही बाजूनं असलेलं स्ट्रक्चर आहे. आता टिपिकल चर्चा सुरू आहे. मला याची पूर्ण कल्पना नाही. त्या बाबतीतला निर्णय जो आहे तो शरद पवारांच्या पक्षाला घ्यायला लागेल आणि त्या विषयाचा अंतिम निर्णय हा भारतीय जनता पक्ष आणि एनडीएच्या सर्व नेत्यांना घ्यायला लागेल. ते मिळून जो निर्णय घेतील तो राज्य आणि देश हिताचा असेल. जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली असेल समजते. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही पक्ष एकत्र येतील का? दोन्ही गट राष्ट्रवादीचे. मला याची पूर्ण कल्पना नाही, पण जयंत पाटील जर माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटत असतील तर त्यात वावगं काय, गैर काय? जयंत पाटील माजी मंत्री आहेत, वरिष्ठ नेते आहेत, विधानसभेतले आमदार आहेत आणि माननीय मुख्यमंत्री महोदय तर मनाने मोठे आहेतच आणि कामाने आवश्यकतानुसार ते सगळ्यांना भेटतातही. त्यामुळे त्या भेटीमध्ये अजून तरी मला वेगळी काही माहिती असं माझ्याकडे तरी नाही. विशेष म्हणजे आपण भास्करराव जाधवांच्या कार्यालयाला भेट दिलेली आहे, काय सांगाल या संदर्भात? भास्कररावांचा निरोप मला आला होता. त्यांचा माझ्या कार्यालयाशी संपर्कही त्यांनी केला. त्यांच्या कार्यालयापासून 2 गाळे सोडून भारतीय जनता पक्षाचं आमच्या जिल्ह्याचं कार्यालय आहे. त्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयाला मी भेट देणार आणि म्हणून निरोप भास्कररावांचा माझ्या कार्यालयाला आला, मलाही आला की आपण माझ्याही कार्यालयात आम्हालाही तुमचं स्वागत आणि त्या ठिकाणी ऋण व्यक्त करायचं. कारण कोकणचे आम्ही सगळे, भास्करराव काय किंवा आम्ही काय, उदयराव काय, हे सगळे आम्ही कोकणातली लोक आहोत किंवा प्रमोद काय. तर भास्कररावांचा निरोप असल्यामुळे बाजूला भाजप कार्यालयात आलेलो होतो आणि भास्कररावांच्या कार्यालयात सुद्धा त्यांचा सत्कार स्वीकारण्यासाठी मी गेलो. भेट होऊ शकली नाही, कार्यालयात नव्हते. हो, ते कार्यालयात नव्हते, त्यांचे नगरसेवक त्या ठिकाणी कार्यालयात होते. मतदार पुनर्रचना जे आहे त्याला शरद पवारांच्या गटात सुद्धा पाठिंबा या ठिकाणी मिळू शकतो अशी स्थिती आहे, चर्चा आहे. काय उत्तर असेल? त्यांची भूमिका काय मला माहित नाही, पण जो कोणी असे विधेयक येईल महिलांना 50% आरक्षण देण्याच्या संदर्भात किंवा मतदारांचं डिलिमिटेशन, मतदारसंघाचं डिलिमिटेशन या विषयामध्ये जर ते बिल आलं आणि जर त्याला समर्थन जो पक्ष देईल त्याचं आम्ही स्वागतच करू. साहेब मगाचा एक प्रश्न होता, जयंत पाटील तटकरे साहेब यांची दोघांची एकत्रित भेट वर्षावरती झाली, हा मुख्य गाभा होता. चांगला योगायोग आहे आणि अशा योगायोग सातत्याने घडो. साहेब 92 लाख लाडक्या बहिणींना हा पत्र केलेलं आहे, यावरती विरोधक कसून टीका करतात, यावर कशा प्रकारे बोलतात? नाही, नवनाथ बन यांनी त्याच्यावर केलेलं विधान जास्त सूचक आहे. ज्या वेळेला आमच्या लाडक्या बहिणी ज्या गरजू सुद्धा आहेत, ज्या आमच्या बहिणी आहेत आणि ज्या पात्र आहेत त्यांच्यासाठी योजना सुरू केली, त्यावेळेला अशी शंका नवनाथ बन यांनी व्यक्त केली की त्यामध्ये उभाटा सेना आणि बाकीच्या विरोधकांनी काही अवैध फॉर्म घुसवलेत का, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. आज ज्या वेळेला आकडेवारी आपण त्याचं पुनरीक्षण करतो त्यावेळेला आपल्या लक्षात असं आलं की आवश्यक ज्या आमच्या भगिनी आहेत, ज्या पात्र भगिनी आहेत, ज्यांच्यासाठी योजना आहे त्यांच्यासाठी ती सुरू राहिली. आणि शंका जी नवनाथ बन यांनी व्यक्त केली आहे त्याच्यावर मात्र सरकारने चौकशी केली पाहिजे असं माझं मत आहे. संजय राऊत यांनी टीका केली आहे, संजय राऊत यांनी टीका केली की फक्त मतदानापुरताच भाजपी लाडक्या बहिणीचा वापर करून घेतलेला आहे. जसं मतदान झालं, जसं सगळ्या प्रक्रिया पार झाला, तसं आता भाजपी लाडक्या बहिणींना डायरेक्ट पत्र केलेलं आहे. डायरेक्ट संजय राऊतांनी आरोप केला. संजय राऊत तुमच्या पक्षाने काय केलं ते सांगा ना. तुम्ही महापालिकेत 25 वर्ष मुंबईच्या होतात, राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री 2.5 वर्ष होतात. माझ्या एका तरी माता भगिनीसाठी तुम्ही काही योजना आणली आहेत, काही मदत केली आहेत, काही अनुदान दिलंय,
काही भांडवली मदत केली आहे. आणि त्यामुळे संजय राऊत आणि उभाटा सेना हा महिला विरोधी आहेत. ज्या आता 1.5 करोड 1 करोड महिलांना भगिनींना माझ्या हे त्यावेळेला अनुदान मिळतंय, ज्या वेळेला योजनेतला लाभ मिळतोय लाडक्या बहिणीचा, त्यावेळेला हे कोलेकुई करतायत. संजय राऊत आणि उभाटा सेना हे महिला विरोधी आहेत आणि म्हणून या लाडक्या बहिणी योजनेलाही विरोध करतायत आणि 50% महिलांना राजकारणात राजकीय जागा मिळण्याच्या विधेयकालाही विरोध करतायत. मी संजय राऊत आणि उभाटा सेनेचा निषेध करतो. सरकारवरती जहरी टीका केलेली आहे. हा? हिंदुत्वाचे मारक असल्याचं म्हटलंय सरकार. कोण? भास्कर जाधव यांनी काल चिपळूणमध्ये पत्रकार संवाद साधताना भाजपवरती टीका केलेला आहे की हिंदुत्वाचा जरी चेहरा घेऊन भाजप पुढे आलेला आहे. सत्ताधाऱ्यांचं पाप जनतेसमोर आणणार असं भास्कर जाधव म्हणतात. त्यांचा अभ्यास कच्चा आहे. मध्ये मध्ये त्यांना अशा पद्धतीच्या गैर अवास्तव आणि अवाजवी विधान करण्याची कधी कधी जड आणि अवघड स्थिती होते असं मला वाटतं. शिंदे साहेबांनी जे आमदार शिवसेनेमध्ये आलेले आहेत, खासदार जे शिवसेनेमध्ये आलेले आहेत, त्यांच्यासोबत अमित शहाची या ठिकाणी भेट घेतलेली आहे. कसं बघता याच्याकडे? चांगली गोष्ट आहे. जे खासदार एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात खऱ्या शिवसेनेचे भाग राहिलेत, त्यांनी प्रखर हिंदुत्ववादी कट्टर राष्ट्रभक्त अमित शहा यांची भेट घेतली तर आम्हाला याचा आनंदच आहे. आलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय या ठिकाणी पूर्ण होण्याच्या दृष्टीनं एक महत्वाचं पाऊल सरकार टाकतं आहे. अशा वेळेला तुमची भेट खूप महत्वाची मानली जाते. काय सांगाल? सर्वात प्रथम तर मी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. अभिवादन या ठिकाणी अर्पण करतो. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की ही भूमी पावन भूमी आहे, ऐतिहासिक भूमी आहे, प्रेरणे आणि शौर्याची भूमी आहे आणि या कसबात आणि या ठिकाणच्या भूमीवर छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक व्हावं ही कल्पना, अपेक्षा आणि इच्छा वर्षानुवर्षे इथल्या नागरिकांची आहे. मला सांगायला आनंद होतो की आमचे आमदार प्रमोद जठार यांनी बैठक माझ्या ठिकाणी विभागात लावली आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे आमचे कॅबिनेट मंत्री उदय सामंतजी यांनी विधान परिषदेमध्येच मला वाटतं उत्तर देताना याबद्दलची घोषणा सुद्धा केली आणि म्हणून या सगळ्या कार्याची सुरुवात आणि त्याचा निधी या सगळ्या व्यवस्था आता आपण पूर्ण करतो आहोत. त्याची पाहणी करणं, त्याचा आढावा घेणं, त्याचा आराखडा बघणं यासाठी मी या भूमीमध्ये आलेलो आहे. कोकणातली जी लोककला आहे, दाखणी आणि या सगळ्या म्हणलं तरी सामंत साहेब आणि तुमच्या सुद्धा विभागाने पुढाकार घेतलेला होता. यांच्या माध्यमातून सुद्धा वाढ झालेली आहे. आज सत्कार देखील या ठिकाणी होणार आहे. आज मला उदय सामंत साहेबांनी निमंत्रण दिलं. एक स्वागत आणि सत्काराचा ऋण व्यक्त करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वात माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाने आमच्या विभागाने हा निर्णय घेतला. ज्या 5 लोककला ज्यांना भांडवली आणि प्रयोगात्मक अशी 2 अनुदानं 2008 पासून देण्याचा शासन निर्णय होता आणि त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमचं दशावतार असेल, अन्य कला लोककलाही आहेत, यांसाठी प्रयोगात्मक अनुदान 2,22,00,000 रुपये शासन निर्णयाप्रमाणे होत्या. काळानुरूप लोककला जतन संवर्धनासाठी आणि कलाकारांसाठी आवश्यक असल्यामुळे याची जी खर्चाची मर्यादा होती 2,22,00,000 ती आता 4,44,00,000 दुप्पट केली आणि मग दशावतार करणारे आपले पथक असतील त्या पथकाचे चालक मालक आणि कलाकार या दोघांनाही विभागून त्यांच्या थेट खात्यावर अधिकचं अनुदान प्रयोगात्मक आता देण्याचा निर्णय आपण केलेला आहे. बरोबरीने आपल्याकडे अन्य लोककलाही सुद्धा खूप महत्वाच्या आहेत, ज्यामध्ये नमन हा आपला खेळ जो आहे आणि जाखडी याचा सुद्धा नव्याने समावेश करून त्यांना सुद्धा प्रतिप्रयोग अशी एकंदरीत 10 लाख रुपये अनुदानाची प्रयोगात्मक अनुदानाची घोषणा आपण केली आणि ह्या आपल्या कोकणातील असलेल्या लोककला याचे जतन संवर्धनासाठी प्रयोगात्मक अनुदान आज आपण जाखडी आणि नमन याची घोषित केली. त्यानिमित्तचा कार्यक्रम आहे.
बरोबरीने जाखडी असेल, नमन असेल, शक्तितुरा असेल, अन्य आपले जे कोकणातले असलेल्या लोककलांचे महोत्सव शासन आता अगोदर करतच होती, आता दुप्पटीने करेल. म्हणजे ते आपल्या कलाकारांना सुद्धा व्यासपीठ मिळेल आणि त्यातनं सुद्धा त्यांचा फायदा आणि उपयोग होईल असा निर्णय आपण घेतलेला आहे.